सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्रायकरला कोण आहे? हेमेंद्र का आशिष? नॉन स्ट्रायकरला हेमेंद्र. पहिलं षटक टाकण्यासाठी चिंचोली संघाकडनं येतोय हस्तिक. तर पहिलं षटक टाकण्यासाठी उंच पुरा शिरशिडीत बांधायचा चिंचोली संघाचा चिंचोली एक्सप्रेस हस्तिक. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सुरेख चेंडू. फलंदाज आशिषला चकवलंय, गुंगारा दिलाय. मुसारना आणि टीम अकलोली, मुसारना आणि टीम अकलोली दोन्ही संघाला गाड्या पाठवू का आणायला. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि उडवलंय. फ्लिक ऑफ द रिस्ट आणि बरोबर लॉंग ऑन वर पहिला हादरा, पहिला झटका बसतोय. आशिष बाद झाला का? टीम चांदीप आणि हेमेंद्र यांच्यासाठी रोहित गावडे गणेशपुरी यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. नवीन फलंदाज कोण येतोय? नवीन फलंदाज, नवीन फलंदाज जयेश दिला ना. तर काय गणेशकडे आहे ना. बघा चेतनच ना. नाही तो जाडा स्वप्नील. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड. यावेळेला मात्र चेंडूला मारला जातं. एक रन पडून काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतोय. एक बाद एक जुना चेंडू. दोन ओव्हर नवीन बॉल. टीम मुसारना घरी जाऊन जेवून आलेले आहेत का रे? ओके नेऊन ठेव. मुसारना won the toss and decided to bat first. बघूया भेदक मारा आपल्याला हस्तिक यांच्याकडनं पाहायला मिळतोय षटकातला. पुढचा चेंडू राईट आर्म होतो विकेट पंचांच्या डावीकडनं. या वेळेला चेंडूला उचललाय आणि पुन्हा एकदा झेल उठतोय आणि झेल सुटतोय. गचाळ ढिसाळ गलतान आणि फलंदाजाचा काय निर्णय पंच. दोन धावा पळून काढल्या जात आहेत. दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 वर. एक बाद 3. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सुपर डिलिव्हरी आणि फलंदाज बाद होतोय. कॉट बिहाइंड. दुसरा आदरा चांदीप संघाला. मंगेश कुलकर्णी यांचा सुपुत्र वीर
हा सुद्धा सामना पाहायला आलेला आहे. हो, त्यांची ख्याती आहे की ते भोजन सम्राट म्हणून या परिसरामध्ये त्यांना ओळखलं जातं. हा, वीर भोजन सम्राट म्हणजे बकासुराचा नवा अवतार. हा, मंगेश कुलकर्णी यांचे सुपुत्र वीर भोजन सम्राट. लहान वयामध्ये त्यांनी भरपूर प्रगती केलेली आहे. वजन पण भरपूर आहे. पुढचा चेंडू राईट आर्म होतो विकेट. यावेळेला मात्र वेगवान मारा केला जातोय. फलंदाजाला गर्भगळीत करतोय, गुंगारा देतोय आणि चांदीपच्या संघाला कुठल्या प्रकारे मोठे फटके मारताच येणार नाही. अतिशय नपितुली सदी हुई भेदक गोलंदाजी मायाला मिळते हस्तिक यांच्याकडनं. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू गडीबाद, तिसरा चेंडू 1 धाव, चौथ्या चेंडू 2 धावा, पाचव्या चेंडूवर विकेट आणि सहावा चेंडू निर्धाव. फक्त 3 धावा आलेल्या आहेत. आमच्या गावचे भटजीबुवा, हरिओम भटजीबुवा, आमच्या गावचे पुरेत असलेले हरिओम भटजीबुवा यांना विनंती आहे की त्यांनी क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेसाठी गावामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य असतंय. गावचे पुरेत असलेले भटजीबुवा हरिओम भटजीबुवा यांना विनंती आहे की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. उपसरपंच यतीनजी पाटील यांचं त्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे. शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक टाकण्यासाठी शैलेश मधुकर पाटील अकलोली यांना विनंती आहे की सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. शैलेश मधुकर पाटील अकलोली यांना विनंती आहे की सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. हाणामारीचं षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाज श्रीकांत. स्ट्राईकला कोण आहे फलंदाज? आणि यावेळेला मात्र डिक्लर झोनमध्ये चेंडू एका धावेसाठी जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 4 का 2 बाद 4. शैलेश मधुकर पाटील यांना विनंती आहे सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. डॉक्टर विशाल यांना विनंती सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. शैलेश मधुकर पाटील आणि डॉक्टर विशाल. दोन धावा पूर्ण काढल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वर. चेंडू टाकून झालेत किती या षटकातले 2. डॉक्टर विशाल पाटील आइए पधारिए तशरीफ लाइए वेलकम स्वागतम सुस्वागतम. बघा कुणाचं काय हात पाय मुरगळला असेल तर डॉक्टर आलेत, फुकट तपासून घ्या. सुजित पाटील पुढचा चेंडू वा. पंचांच्या आत समांतर धाव अवांतर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 7 वर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 4 चेंडूमध्ये किमान 10 ते 15 धावा चांदीप संघाला उभाराव्याच लागतील. प्रभाकर पाटील यांना विनंती आहे आणि मला वाटते हा गगनचुंबी असा षटकार. काय किती धावा? षटकार. या षटकारानं धावसंख्या आमची जाऊन पोहोचलेली आहे बरोबर 13 वर. उपसरपंच आर.के. चषकचे प्रमुख आधारस्तंभ आहेत ते काय ना प्रभाकर पाटील, प्रमुख आधारस्तंभ या स्पर्धेचे. आणि डीप स्क्वेअर लेगला गडी बाद होतोय जयेश. 3रा गडी बाद होतोय.
रोज जातो अजूनही गेला मॅच असली का दांडी सायन्स कॉमर्स आर्ट्स काय व्हायचं तुला CA मग बँकेत लागायचं धावा झालेल्या 3 बाद 13 अजूनही या षटकातले मला वाटते 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण जातोय प्रशांत जातोय का हो चांदीपचे खेळाडू अख्खे अकलोली गावात चांगले परिचयाचे झालेत कालपासून हो प्रशांत दादा बघूया प्रशांत भरभक्कम असा देह राइट आर्म राउंड द विकेट पकडो क्या जीतो मॅच आणि इथे मात्र गडी बाद होतोय प्रशांत आल्या आल्या चौथा गडी बाद होतोय का 4 बाद 13 या सर वेलकम आइए पंडित जी पधारिए हरिओम भटजी बुवा पुरोहित आलेले आहेत बघा कुणाला भविष्य वगैरे कुंडली वगैरे खेळाडूंना कुणाला पाहिजे असेल तर ते पण काढून दिली जाईल आज खेळाडूंसाठी फुकट आता किती फक्त 14 धावा करायच्या आहेत 12 चेंडू आणि 14 धावा चिंचवली संघाला बारा चेंडू आणि 14 धावा हरिओम वीर वीर जेवतो का हाय जेवण बारा चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे तर या 14 धावांचा पाठलाग करताना चांदीपच्या संघाकडनं काहीतरी खतरनाक स्पेल टाकायला मॅजिकल स्पेल टाकायला भेटतोय का बघा पाहायला भेटतो का याचं धावतं समालोचन करण्यासाठी गणेश पांडव बघा अकलोली गावाला आपण यात्रेकरू येतात ना त्यांना आंघोळ करायचा मोह झाला कुंडावर तर चड्ड्यांचा प्रॉब्लेम येतो तर चड्ड्या पण भाड्याने भेटतात तशा स्पर्धेत खेळायला आलेल्या संघांना काही खेळाडू कमी पडत असतील तर ते सुद्धा मंडळाकडनं पुरवले जात आहेत चला नक्कीच जाऊयात मुख्य मंचावरती ज्या ठिकाणी हरिओम साहेब यांचं मात्र येताची ते म्हणतोय सत्कार मायेची शाल स्पर्धेत भेट देऊन नितीन पाटील उपसरपंच मुख्य मंचावरती पाहतोय पांडवरांचा मान सन्मान केला जातो प्रत्येक दिवसामध्ये प्रत्येक मॅच मध्ये पाहतोय
गुड आफ्टरनून. दुपारच्या सत्रामध्ये आपण जातोय एक पाहतोय देखणी स्पर्धा आणि स्पर्धेकरता आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतात ऐकतात उपसरपंच आर के चषक 2024 अकलोली. त्यानंतर शैलेश मधुकर पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे गावातील, त्यांचं देखील मात्र येथे होतोय. साई सत्कार माईची शाल सन्मान चिन्ह 2024 ची आठवण म्हणून या स्पर्धेची आपण भेट देताना पाहायला मिळतोय. उपसरपंच यतीन पाटील यांच्या शुभ हस्ते शैलेश पाटील यांचं देखील या ठिकाणी केलं जातंय. सर्वांचं पुनश्च एकदा वेलकम वेलकम वेलकम. सावध मॅचच्या दिशेनं 2 ओव्हरची मॅच जिंकण्याकरता त्यानंतर डॉक्टर विशाल पाटील यांचा देखील मात्र या ठिकाणी केला जातं सत्कार. पाहतोय पायची शाल महाराष्ट्राचं वस्त्र आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मात्र त्यांचं देखील केलं जातंय. उपसरपंच यतीन पाटील या स्पर्धेचे सर्वात सर्वीय या विभागातील अनेक वर्षापासून क्रिकेट राजाला जी अपेक्षा होती ती मात्र यतीन पाटील आमच्या परमित्रांनी कंप्लीट केली आहे. 51,000 रुपये. उद्या तुम्हाला मात्र स्टार खेळाडू पाहायला मिळतील. सुपर संडेमध्ये त्याहून चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळतील. दूरवरून स्पर्धेमध्ये येतील. पॉवर पाहू शकाल 2 षटकांची मॅच आहे ज्यामध्ये नक्कीच पॉवर प्ले नसेल. चला स्पीडअप करा टीम चांदीप. पप्पुरी सर जरा स्पीडअप करावं लागेल नाहीतर आजच्या मॅचेस कंप्लीट होणार नाहीत. स्ट्रायकर एंडवरती आहे फलंदाज श्रीकांत आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे अजित. बॉलिंग मार्कवरती आलाय गोल्डन फिंगर आता मॅजिकल ओव्हर मिस्टर जयेश. चौदा प्रति षटकामागे 6ची सरासरी पाहतोय. चिंचवलीच्या विरोधात मात्र प्रेक्षकांच्या माहिती करता धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप. खूप साऱ्या अपेक्षा होत्या टीम चांदीपकडे. असं वाटलं होतं 20 ते 30 धावा येतील. कालच्या दिवसामध्ये त्यांचा खूप शेवटच्या मॅचमध्ये परफॉर्मन्स पाहायला मिळाला. पहिला बॉल वाट बॉल म्हणून म्हणतो की मॅजिकल ओव्हर. ह्या खेळाडूला अनेक वर्ष खूप जवळून पाहायलाय. असे ग्रामीण टेनिस बॉलमध्ये खऱ्या अर्थानं 2 महत्त्वाचे खेळाडू या टेनिस विभागापासून तरी दूर असते तरी संतोष मडवी दादा या नावाची ओळख, त्यानंतर त्यांचे बंधू संदीप मडवी. यावेळी वॉक बॉल परफेक्ट डिलिव्हरी स्लाइस केलंय बॉलला. ज्या ठिकाणी मात्र हार्दिक फील्ड करते सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र त्या ठिकाणी सक्सेसफुल. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावाची सुरुवात केली आहे टीम चिंचवलीनं. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्यावरती 2, तिसरा बॉल. अजूनही करायच्यात 12 धावा जिंकायचं असेल तर. यावेळी परफेक्ट गोलंदाजी अँगल ऑफ द करेक्ट जयेशचं नाव आहे. लो स्कोरिंग मॅचला थांबवणारी चांदीकरांची खूप मोठी उमेद आणि ताकद आहे. तो जयेश आता बॉलिंग मार्कवरती पाहतोय. चौथा बॉल. 20 ते 25 धावा जरी आल्या असत्या तर या मॅचचं समीकरण वेगळं असतं, पण अजून मॅच संपली नाहीये. यावेळी शॉर्ट ऑफ मात्र मिस टायमिंग स्ट्रोक्स. झेंडू कॉली फिल्डर येतोय साई. झेल होतं त्या ठिकाणी कॅरी आणि विकेटचं होतंय पतंग. फर्स्ट विकेट इज डाऊन मिस्टर श्रीकांत. बॅक टू द डगआउट. यस डीजे. त्यानंतर एक मैत्रीपूर्ण संघर्ष पाहायला मिळणार आहे. इथं मात्र वाडा तालुका दूर नाही आहे. आता खऱ्या अर्थानं राजेश सातवी आणि टीम साईनाथ फस्टे आणि टीम मुसारने आणि त्यांच्या विपश्चात याच गावातील दर्जेदार खेळाडू ज्याने अनेक वर्ष फलंदाज थोडं वॉर्मअप करत जायचं आहे टीम चिंचवली. चिंचवली नाही प्रत्येक मॅच करता एकच विनंती असेल मित्रांनो, कारण सध्याचा हंगाम आपण पाहिलं तर मात्र नेहमीच म्हणतो की बॅड लाईट जी मात्र लवकर या मैदानात पाहू शकाल प्रसरत असते. त्याचं नक्कीच विनंती असेल प्रत्येक खेळाडूला प्रत्येक टीम करता की मात्र वॉर्मअप करत जा. फील्ड आली तरी वॉर्मअप करा, फलंदाजी आली तरी मात्र जा. 4 चेंडू सुकून झाले. धावसंख्या फलकावरती फक्त 2 आहे म्हणून मॅजिकलवर म्हटलं जातं. चमत्कारी करणारी गोलंदाजी आहे जी जयेश मात्र आपल्या बॉलिंग मार्कवरती करतोय. 5व्या बॉल करता 50 पार करतोय. यावेळी पुन्हा एकदा मात्र झेल चांगला त्या ठिकाणी कॅरी. विकेटचं पतंग. मॅच इज द टर्निंग पॉइंट. मॅच इज ऑन मिस्टर जयेश सांदीप. 5 चेंडू धावसंख्या फलकावरती फक्त 2 आहे. अरे म्हणतो ना की लो स्कोरिंग मॅच द हिस्ट्री ऑफ द क्रिकेट.
नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये विशाल येतोय. 5 चेंडू फेकून जर कायम काढले जयेशने तर मात्र पाहू शकाल 2 विकेट्स, त्यानंतर मात्र डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र 2 धावा आणि धावसंख्या फलकावरती फक्त आहेत 2. 7 चेंडू आता इथून बनवायच्या जिंकण्याकरता, त्या मात्र 12 धावा. टीम चिंचवली भिवंडी एंड आपण पाहू शकाल तिथं प्रवास करता येईल अकलूजच्या मैदानावरती. संदीप मात्र इथनं जो पण बॅक साईडला पाहतोय, लॉंग साईडला पाहतोय, हायवे अंबाडी सिरसाड या विभागामध्ये या स्पर्धेमध्ये दाखल झाली आहे. आणि त्याच क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात फाईन लेगमध्ये स्क्वेअरमध्ये आपण पाहिलं मिडॉन आणि ऑन साईडला सर्वात जास्त प्रेक्षक राजा मला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल राईट ऑन गेला होता, मात्र पाहू शक फला थोडं सफल झाला होता. खेळण्याचा प्रयत्न होता फाईनमध्ये. लाईक 22 रुपयानं दर्शवतात पप्पू हिरसर आम्हाला की नक्कीच हा चेंडू 22 रुपयाने असेल. षटक कंप्लीट झाले ते मात्र जयचं फक्त 3 धावांवरती. आता जिंकण्याकरता इथनं बनवायच्या टीम चिंचवलीला या स्पर्धेत जर थांबायचं आहे तर 6 चेंडू आणि 11 धावा. 6 गेंदे और जीत के लिए 11 रन की जरूरत. 6 चेंडू आणि 11 धावा. स्पीडअप करा जरा, वेळ घेऊ नका. त्यानंतर लगेच मुसारणे आणि अकलोली एक जबरदस्त लढत पाहायला मिळणार आहे. पहिल्या मॅचमध्ये योगेश पाटीलनं ठोकल्या होत्या आपल्या होम ग्राउंडवरती. आधी 30 फलंदाजी, तोच क्रिकेट आणि आज मात्र तेच फिटनेस आपण पाहतोय. स्पीडअप करा पंच. ओमकार जयेशनं आपलं काम केलंय. मॅचला थोडीशी कलाकरी दिली आहे. मॅचला मात्र पाहू शकाल थोडंसं मात्र मोमेंटअप करतोय, कारण 6 चेंडू फेकून फक्त 3 धावा खर्च करून 2 विकेट देखील प्राप्त केले जयेशनं. आता नवीन बॅटर मैदानच्या आतमध्ये विशाल त्याचं नाव आहे. बॉलिंग मार्कवरती आला ओमकार. 11 धावा रोखण्याकरता पाहायला मिळेल. काय पाच पाहतोय, काय क्रिकेट बनतंय. 3 अक्षर खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या हृदयातील आणि मात्र मनातील जागा बनली. ती ओनली वन मध्ये क्रिकेट आहे. या खेळाडू सर्वांनाच नाही तर नक्कीच समाज कक्षाला देखील वेळ लावला गेला आणि याच प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहतोय. पहिला बॉल, फर्स्ट डिलिव्हरी. यावेळी फ्लॅटेड बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक पाहतोय. चेंडू मात्र निघून चालाय सरळ. मात्र त्या ठिकाणी फाईनचा खेळाडू फील्ड करेपर्यंत एक सिंगल येते. एक सिंगलच्या साईन स्कोर कार्ड जाऊन पोहोचत टीम चिंचवलीचं आपण पाहिलं तर 4 या धावसंख्येवरती. तर 5 चेंडू आणि 10 धावा. धर्मवीर प्रतिष्ठान सांदीप खऱ्या अर्थानं नावाप्रमाणे काम करते. धर्मवीर म्हटलं तर एकच छाया ते तर समृद्धी अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, ठाणेकरांना माहिती आहे. धर्मवीर अनंतिके साहेब खूप मोठी ताकद खऱ्या अर्थानं हिंदू धर्माची. आता जाऊया तर मैदान 7 मध्ये ज्या ठिकाणी मॅच ऑन आहे. एका साईडला सांदीप तर एका साईडला चिंचवली. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 10 धावा. सेकंड बॉल परफेक्ट. मात्र हेमेंद्र गारत 4 फील्ड होती. 4 चेंडू आणि बरवाईच्या नीतनं आपण पाहिलं तर 10 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 3, दुसऱ्या षटकामध्ये पण पाहिलं ती चमक दाखवली. ओमकार 2 वरच्या मागेच पाहत आहे. तिसरा बॉल, यावेळी दर्जेदार स्ट्रोक्स, बॅकवर्ड पंच. चेंडू जरा फेकून दिला गेलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. द प्राइड ऑफ चिंचवली. टर्निंग पॉइंट षटकार येतोय. 6 धावा. यस डीजे. स्कोर कार्ड जाऊन तर फलकावरती. चला नोटी मीटिंग. 10 रन ऑन द स्कोर कार्ड. 10 ही धावसंख्या फलकावरती पाहतोय. आता जिंकण्याकरता टीम चिंचवली 3 चेंडू आणि बनवायच्या 4. स्ट्रायकर एन वरती आहे. फलंदाज अजित सलामी लाजरी मैदान 7 मध्ये. चौथा बॉल. यावेळी कव्हरला. मॅच खलास. थोडी कॉपी बुक स्टाईल. दर्जेदार 2 फटके आणि या मॅच वरती मात्र विजयाची मोहर लावती टीम चिंचवली आपण पाहतोय. आणि जाऊयात या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच करता नो डाऊट 2 षटकार मिस्टर अजित यांना विनंती करतोय. प्रवेश फी जेवढी कमी तेवढं मात्र तुमच्या बक्षिसामध्ये कपात केली जाईल. प्रत्येक टीमला एक ताकीद आहे. एंट्री फी मात्र पूर्ण दिलीच नाही तर मात्र 50,000चा हकदार तुम्ही ठरणार नाहीत. कारण एवढं देखणं आयोजन केलं, एवढं सर्वात जास्त खर्च आपण पाहतोय.
या स्पर्धेकरता यतीन पाटील या टीमनं. तर नक्कीच प्रत्येक टीमला विनंती असेल फ्रीज कमी